handing over the mic to Anushka and Gauri. ऐक ना, अंधार पडायला लागलाय आणि मला ना खूप भीती वाटतेय आणि विचित्र आभासही होत आहेत. काय झालं? तुला अंधाराची भीती वाटते का? हो, अंधाराची पण आणि भूतांची पण. तू भूतांच्या गोष्टी ऐकल्या नाही आहेत का? म्हणजे ऐकलं तर खूप आहेत, पण विश्वास एकीवर पण बसत नाही. नाही, भूत असतात आणि ती खरोखरच अस्तित्वात असतात. तुला विश्वास नसेल ना, तर मी तुला एक गोष्ट सांगते. तुलाच काय तर तुम्हा सर्वांनाच ती गोष्ट ऐकून विश्वास बसेल की भूत ही खरोखर अस्तित्वात असतात. ठीक आहे, तू म्हणत असशील तर ऐकूया आपण ही गोष्ट. तर सादर करीत आहोत एकांकिका, जिचं नाव आहे अनामिका. लेखक व दिग्दर्शक पीयूष निकम, ओंकार भोजने. नेपथ्य श्रेया अंबिलवाडे, परी आवारे, श्रेष्ठा बॅनर्जी, तनया घाणेकर, आर्या दगडे आणि रसिका कुरंदल. प्रकाश योजना रती गांधी. संगीत दिग्दर्शन श्रेया अंबिलवाडे. चैनल आ चुकी हूँ मैं एक गुहागर नाम के स्टेशन पर, जो काफ़ी सारे भूतिया हादसों के लिए जाना जाता है. तो आइए देखते हैं यहाँ पर ऐसा क्या है जो इतने सारे हादसे. ये स्टेशन की लाइट्स को क्या हुआ? पता नहीं. टॉर्च ऑन कर. या शायद तुम्हारे पीछे कोई है. कोई भी तो नहीं है मेरे पीछे. लट टॉर्च दे. रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी सादर करीत आहे एकांकिका अनामिका. बरं मंदार, हे बघ, ही जी संगमेश्वर ती गुहागर एक्सप्रेस आहे ती जरा उशिरा येणार आहे, तिला वेळेत सोडशील. म्हणजे ही ट्रेन उशिरा येणार आहे, तिला उशिरा अरे मंदार, ही ट्रेन उशिरा येणार आहे, त्याला ह्याच्या अकॉर्डिंग वेळेत सोडशील. 11:30 वाजता सोडायचं एवढंच ना. पास. सर तुम्ही माझ्या कामावर डाऊट नका घेतलं बरं का. माझं काम एकदम टापटीप असतं. माझ्यावर तरी भारतीय एवढी टापटीप चालू आहे. हो रे राजा, तुझ्यामुळेच चालू आहे. सर मी काय म्हणतो, आपण नेहमी डावा एक्सप्रेस राजा, जेवढं सांगितलंय तेवढंच करशील. मंदार, तुझा बालिशपणा कधी सोडणार आहेस रे तू? हा, काय करायचं ते मिळून दोघांनी करा. मला ओढू नका, एकटं इथं डोकं दुखतंय. आणि हो परन्सपे येत आहे ना घरी? आलो, 5 मिनिटं. हा या पटकन. फरासपे सर किती दिवस या गोखले सरांची एवढी चिडचिड असणार रे? अरे राजा, त्याची ना आता नुकतीच मुलगी वारली आहे. थोडा वेळ तर लागेल ना त्याला सावरायला. आणि तूही ना इथे जास्त उशिरा थांबत जाऊ नकोस. काम आटपलं की लवकर निघून फिरत जा. सर मी लवकर गेल्यावर झेंडे कोण हलवणार आहे? अरे हा, तुझा आईचा फोन झाला का रे आजचा? सर ते पैसे देतो तुम्हाला सर. पैसे देशीलच तू. आईची काळजी घे आणि आणखी काय लागलं तर सांग आम्हाला, आम्ही आहोत तुझ्यासाठी. चल, येतो मी. हॅलो. कळलं. उठा ना. अरे. तहान लागली. तहान? पण पाणी तर संपवलंच मगाशी तू. पाणी हवं आहे, तहान लागली. अरे नाहीये, पाणी संपलंय. खोटं काय बोलताय? बॅग मध्ये बॉटल आहे. बघा मध्ये बॉटल? आमची बॉटल आम्हाला माहिती ना. सापडली. तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला एक छान
कशी मुलगी होईल? मुलगी होईल म्हणे, जसं यांना सगळं माहिती आहे. अरे तू काय ऐकत बसली यांच्याकडे? उद्या ट्रेन आहे ना आपली, झोप नाही तर ट्रेन मिस व्हायची. ए जून कुठं? मॅडम दिसल्या सीन चेंज. काय मॅडम, तुमचं नाव चांदनी निमणेगाव. मी आपलं विचारलं, तुम्ही लई चमकता आणि सुंदर दिसताय. मॅम तुम्हाला त्रास देतोय का तो? हकलू का त्याला? ए तू निघ रे. तुझी पहिली बायको होती ना रे, जी तुला सोडून गेली, आणि तू आता एक रखेल ठेवलीस शांता नावाची, आणि आता तुला मीही आवडते. मी बोल रेडी आहे. मॅडम तुम्हाला एक विचारू का? ते तुम्हाला कसं कळालं ह्यांना मुलगी होणार आहे आणि त्याची बायको सोडून गेली आहे ते? तुम्ही ते हे वाचता ना, काय म्हणतात त्याला, ज्योतिषशास्त्र वाचता ना तुम्ही? हा मॅडम, त्यात काय असतं माहिती का? त्यात असं पत्रिका बघतात, पत्रिका बघितलं लगेच भाऊ. पण तुम्ही पत्रिका तर बघितल्याच नाही. हा तुम्ही चेहरा बघून भविष्य सांगता ना? हो ना मॅडम, हो ना मॅडम. हा माझा चेहरा बघा, माझ्या भविष्यात काय लिहिलंय? वेळ हे काय 11:05 द्यावी लागते त्यासाठी. अच्छा तसं का? बरं मग माझी वेळ आली की सांगा मला. मॅडम तसं तुम्ही तर नवीन आहात का? तुम्हाला आधी इथं पाहिलं नाही म्हणून. तसं मीच नवीनच इथं. तशी तर खूप जुनी आहे, 100-1 वर्ष तरी. काय? ती शंकराची पिंड त्या मंदिरातली, तिथेच असते मी. मी बरंच ऐकलंय बरं का त्या पिंडीबद्दल. मी असं ऐकलंय त्या पिंडीसमोर गेलं, स्वतःची इच्छा सांगितली की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अंधविश्वास. तुझीही असेल की एखादी अपूर्ण इच्छा? छे हो, माझी कोणती आली काही इच्छा? माणूसच आहेस ना. आधी होते इच्छा, पण तेव्हा ताकद नव्हती. मग हळूहळू सगळ्या इच्छाच संपल्या. एकच इच्छा उरली आता, ती म्हणजे माझी आई. आई? हो. अहो फार कष्टाने वाढवलंय माझ्या आईने मला. मी कॉल केल्याशिवाय ना ती माऊली अन्नाचा एक घास खात नाही हो. पण सध्या आहे ना ती अंथरुणाला खेळून असते. सगळे दवाखाने पार पाडले, नाही तर इलाज केला. सगळ्या दवाखान्यात गेलो, सगळ्या मंदिरात गेलो, मंदिरामध्ये लोटांगणात थोडा भिका मागितल्या, कर बाबा गाईला बरं कर. पण काय आहे ना, शेवटी तो पण दगडच. त्याला कुठले आलेत काल? त्याच्याऐवजी आपल्यासारखा एक व्यक्ती असताना तर दिदात बोलला तरी असता. होय, तुझी इच्छा पूर्ण हो. नोट करून ठेव योगेश. आलाय बघ ते. गोखले सर, ते परांजपे सर बोलले तिथं तुमची साईन आणि ते शिक्का लागेल. पण इथं तर परस्परांची साईन लागते. नाही, ते म्हटले तुमची लागेल. माझी का? अगं रसिका, दारावर कोण आलं बघ? काय नाही का तुझ्याकडे? हो, हे झालं सर. कोण तुम्ही? अनामिका. अनामिका दीक्षित. हां, याने तुमचा रेफरन्स दिला होता. या हो, एखादा एक मिनिट. कोण आहे त्या? या अनामिका दीक्षित. आपल्या घरात जे काही घडतंय ना, तुला कितींदा बोललोय की आपल्या घरात जे काय घडतं त्यासाठी कोणालाही बोलायची गरज नाहीये. आणि या असल्या माणसांवर तर माझा विश्वास पण नाहीये. माझा विश्वास आहे. मॅडम प्लीज या तुम्ही. अपघात, अडकलेला जीव आणि अपराधीपणाची जाणीव सगळं दिसतंय मला. आणि तुमच्या मनात जे चाललंय ना, तेही कळतंय.
पण तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी जाते. अहो मॅडम थांबा. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मला फक्त माझ्या मुलीचा आवाज ऐकायचा आहे. तिलाही तुम्हाला खूप काही सांगायचं पण तुमची परवानगी असेल तर. अहो ऐका तर. आपण एकदा विश्वास ठेवून तरी बघू. कर एकदा काय करायचं ते मनाचं कर तुझ्या तरी जीवाला शांती. या मॅडम बसा. बाहेरच्या माणसांना बाहेर ठेवलं तरच बरं होईल. सर मी हे चेक करून आणतो. तू इथेच थांबशील. अंधा तिथेच थांबेल. ठीक आहे जशी तुमची इच्छा. दोघांनी हात पकडा आणि डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उघडू नका. कितीही काहीही झालं तरी. बाबा बाबा मी आले. ए कोण आहेस तू? काय हवंय तुला? का त्रास देते यांना? बाबा तुम्ही सारखं रडत असतात. आई पण एकट्यात रडत असती. मला बिलकुल नाही आवडत. बाबा तुम्हाला आठवते आम्ही रोज पार्कला जायचो. तुम्ही मला रोज टॉफी पण द्यायचे. पण आता तर सारखं चिडचिड करतात. आईवर पण किती रागवतात. मला बिलकुल नाही आवडत. मला आधीवाला बाबा हवाय. तुम्ही मला प्रॉमिस करताल ना? हो बाळा हो. मी प्रॉमिस करतो. तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. जाते मी. हो मॅडम पण तुमची फीस. मी हे भौतिक सुखासाठी नाही करत आणि मला जे हवंय ते तुम्ही नाही देऊ शकत. ज्याला द्यायचे तो देईलच. सर तुम्ही मॅडमची काळजी घ्या. मी हे चेक करून आणतो सरांकडनं. हॅलो हा बाबा. अहो कळालंय तुम्हाला आनंद झालाय पण नक्की काय झालंय ते तर सांगा. अहो हो गाव जेवण घालू आपण. हा बर्फी आपण आणू. अहो हो बोला पुढं तरी बोला. आई बरी झाली. अहो हा चमत्कार कसा झाला पण? तुम्हाला विश्वास नाही होणार. कालच त्या बाई बोलल्या होत्या की होईल तुझी इच्छा पूर्ण आणि आई बरी झाली. बाबा मी तुम्हाला एक काम करतो रात्री कॉल करतो. हां बर्फ्यांचं ऑर्डर देऊन टाका. गाव जेवण घालूच आपण. हां अरे कोणाला शोधतोयस? नाही सर ते सहज. बरं ते जाऊ दे. हे बघ इथे तुझी सही घेशील आणि इथे सरांची सही घेशील. पाहिलं लक्षात? हां सर. ठीक आहे. सर ते एक बातमी सांगायची होती. काय रे काय झालं? आई बरी झाली सर. आई बरी झाली? हो आता चालायला लागली आहे सर ताई. चालायला लागली? अरे अभिनंदन अभिनंदन. ही तर फार गोड बातमी आहे रे. बरं मग तू आता इलाजासाठी काही पैसे घेतलेलेस माझ्याकडनं? नाही तुला लागत नसतील तर देऊन टाक ना मला पुन्हा. आणि मला पण नड आहे. ठेवशील तेवढं लक्षात? हो सर. झेंडे दाखवशील? हा सर. हां हे दाखव म्हणे इलाजासाठी गरज आहे. अरे मॅडम तुम्ही इथं? तूच शोधत होता ना रे मला? हां तुलाच मला भेटायची इच्छा होती आणि एक
एखाद्याची तीव्र इच्छा असेल ना की मी त्या मार्गावर प्रवास सुरू करते आणि पोचते त्या व्यक्तीपर्यंत. आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून काय करता मग तुम्ही? त्याच्या इच्छा पूर्ण करते. कसं? शक्ती शक्ती. शक्ती आहे माझ्याकडे शक्ती तशी. आहे तुमच्याकडे. आणि याच शक्तीने तुम्ही माझ्या आईला बरं केलं, बरोबर? हा हो. हा. आणि याच शक्तीने तुम्ही सगळ्या सगळ्यांच्या नाही, मला पाहिजे त्या लोकांच्या. हो मॅडम, मी काही वेगळं आहे का हो? तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली ना. तू वेगळं आहेस हे तू काय मागतोस त्यावर अवलंबून आहे. हा, हे तुमचं शक्तीचं बरं आहे. शक्ती आहे इच्छा पूर्ण करायच्या. माझ्याकडे पण शक्ती असते ना, आई वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. अरे आई वडिलांच्या तर केल्याच असत्या, पण स्वतः मंदार पण कधी मन मारून जगला नसता. चांगले पैसे घेतले असते, एका चांगल्या पदावर नोकरी मिळवली असते. हा म्हणजे करतोय ती नोकरी वाईट आहे, खालची आहे, नीच आहे असं रे. हा करतोय ती नोकरी पण मंदार बिडे एकदम इमानदारपणे करतो. हा पण काय आहे ना, चांगल्या पदावर पण आहे ना चांगली वागणूक देतात तो लोक. कुणी असं नाही बोलत मंदार अरे इकडे जा शेंडे आलो, मंदार जा सही घेऊडे, मंदार इकडे टॉयलेट साफ कर, मंदार हे कर, मंदार ते कर. नोकर आहे का साला मंदार तुमचा? नोकर आहे का? तमक होती मंदारमध्ये पण चांगली नोकरी करायची वर परिस्थिती झेंडे आला लावले साला मंदारला. हे तर सोडा, ते कर्जदाराचं वेगळं. रात्री अपरात्री कॉल करता, हॅलो मंदार, अरे ते पैसे द्यायचे राहिले तुझे. मंदार आई बरी झाली, पैसे कधी द्या? मंदार पैशांची आड होती. पळून चाललंय मंदार, देतोय ना पैसे? पैसे हवेत मॅडम, मला पैसे हवेत. सगळ्याचा उपाय फक्त पैसे माझ्यासाठी आता. पैसा हवाय तर मंदारला अफाट पैसा हवाय आता मंदारला, अफाट. मिळेल. हा काय मॅडम? काय बोलला मॅडम? पोटात नाही बोलायचं मॅडम, सरळ सरळ बोला. काय बोला? मंदार सर 5 मिनिटं. मॅम काय बोलला तुम्ही? मॅम सरळ सरळ बोला मॅडम. मंदार इकडे ये. मॅडम इथंच बसा, कुठं जाऊ नका. 5 मिनिटात आलो मी, कुठं जाऊ नका मॅम. हा सर. या मंदार साहेब या. काय आहे? बॅग आहे सर. काय काय मंदार, माझ्या टेबलवर तुझी बॅग काय ठेवलीस तू? माझी बॅग नाही सर. तुझी बॅग नाहीये ती. नाही सर. या बॅगवर हे काय लिहिलंय? कोणाचं नाव लिहिलंय? मंदार भिडे. मंदार भिडे ऑफिस मध्ये कोण आहे? ही बॅग कोणाची झाली? ची नाहीये सर. मंदार, सिनियर्स आहोत आम्ही, आणि काय पद्धत झाली बोलायची? परत जर तुझी बॅग माझ्या टेबलवर आली ना तर बघच. आणि हे नजर खाली, अशा नजरेत माझ्याशी बोलायचं, समजलं ना? चल जा निघ, झेंडे आलो. आता साला दुसऱ्यांच्या शिवाय पण मंदारीच खायच्या, हे बरोबर आहे. काय कोणाची बॅग आहे ही? मॅडम मॅडम पैसे, मॅडम पैसे. कोणावर? आलास घरी? उशीर झालास. ते तू बोलत होती ना की मागच्या अॅनिव्हर्सरीला तुला काही गिफ्ट नाही दिलं म्हणून, ते गिफ्टच आणायला गेलो. अचानक कसं आणलंस गिफ्टस? गिफ्टसाठी आहे ना दिवस स्पेशल नाही लागत, व्यक्ती स्पेशल लागत. असं थोडी. डोळे बंद कर आधी, हात पुढे कर. हार आणलास तू माझ्यासाठी? किती सुंदर आहे हार. अगदी तुझ्यासारखा. आणि तुझं प्रमोशन झालं? इतके पैसे कुठून आले? यापुढे आपल्याला मन मारून जगायची काही एक गरज नाहीये. राजा राणीसारखा संसार थाटणार आहे आपण यापुढे. आणि हा आपल्याला एक व्यक्ती नाही ग, आता आपल्याला एक देव भेटलाय. हा अरे मंदार काय झालं? तुमचे पैसे ही पद्धत झाली का सिनियरची वागायची? काय आहे व्याजासकट आहेत. हे असे ही देण्याची पद्धत आहे तुझी? मोजून घ्या वाटलंच तर. आणि हा यापुढे रात्री अपरात्री घरी फोन नाही करायचा. आणि फोन करायचा झालाच तर असं करा, मंदार अरे पैशांची जरा अड होती, मंदार जरा पैसे देतोस का प्लीज? तुझं हल्लीचं वागणूक पाहिलं मी लक्षात ठेवलंय. लक्षात ठेवा, चांगलं आहे तुमच्यासाठी. हा तुम्ही आता शेंडे हलवा. अरे
मंदार बरं आला जरा डोकं दुखतंय, चहा आणचा पटकन चल. सर मला चहा नाही प्यायचा, तुम्हाला हवा असेल तर जाऊन घेऊन या. मंदार हे पद्धत झाली सिनियरशी बोलायची. सर मी तर भारतीय रेलचं कामगार आहे, तुमचा प्रायव्हेट नोकर नाहीये. अच्छा, तू भारतीय रेलचं कामगार आहे. अरे मग भारतीय रेलचं काम करत असतो ना, इथं रात्रभर दारू पियत असतो, त्याचं काय? हा म्हणजे ह्याच सवयीमुळे आहे ना तुला असा कामावरनं काढू शकतो. तुम्ही मला कामावर काढणार, मला तुमच्या तुकार नोकरीवर नको आहे तुमची नोकरी. मंदार चला. हॅलो, हो मीच मंदार भिडे. हो केदार भिडे आणि स्वाती भिडे माझेच आई वडील. हां S18 आणि S19 ना, साक्षी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हो मीच पाठवलं होतं त्यांना यात्रेवर. एवढे डिटेल्स काय विचारताय बा तुम्ही? ही काय वेळ आहे का मस्करी करायची? अशी कशी मस्करी करू शकता तुम्ही? हा तुम्ही खरं बोलताय? अहो पण कसं? तुम्ही केलं ना मॅडम? हा मॅडम तुम्ही केलं ना हे सगळं? ओ आवाज खाली ठेवून बोलायचं. तू माझी जागा आहे. आणि काय झालं तुला ओरडायला? तुम्ही दिलेल्या त्या पैशांनी आई वडिलांना पाठवलं होतं यात्रेवर. ऍक्सिडेंट झाला आणि गेले होते. शेवटचा साधा बघता पण नाही आलाय मला त्यांना तुमच्यामुळं. मी फक्त तुझी इच्छा पूर्ण केली आहे. ही अशी तुला पैसे हवे होते, मी दिले. संतुलन तू बिघडवलंय. आणि देणगीदारांची देणगी देताना नाही आठवले तुला मी दिलेले पैसे? बायकोला जेव्हा हार घालत होता तेव्हा नाही आठवले तुला मी दिलेले पैसे? आणि इतकं सगळं होऊन सुद्धा आज परत काहीतरी मागायला चाल असशील ना? हो मागायला चालू, पण असं काही मागायला आलोय ना ज्याचा विचार तुम्ही तुमच्या स्वप्नात पण केला नसेल. मंदार, तुझी स्वप्न जिथे संपतात ना तिथून माझे विचार चालू होतात. असं आहे का? बर मग आहे ना, ज्या गोष्टीने तुम्ही हे सगळं घडवून आणताय किंवा घडवताय ती गोष्टच आता मला हवी. तुमची शक्ती हवी आहे मला. शक्ती. हो शक्ती. शक्ती हवी आहे मला. मंदारला शक्ती हवी आहे मंदारला. हो मंदार शक्तीसाठी काहीही करू शकतो. काहीही करू शकतो मंदार शक्तीसाठी. मंदार खून करू शकतो. करू शकतो खून. माझा कर. मारून टाक मला. मार ना. मारला असतो पण तुम्हाला मारल्यानंतर मला शक्ती कोण देणार आहे? आहेच मी. आम्ही तुला एक सोपं काम देतो. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला 8 वर्ष वाढवायचं. हे काम आहे तुमचं? मुलगी घ्यायची आणि 8 वर्ष वाढवायचं? हेच काम आहे. तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या. 8 वर्षानंतर तुला ती शक्ती मिळेल. आणि हे मूल कुठनं आणणार मी? तो तुझा योगेश कुठलाही चालेल. म्हणलं तर फोटो काढा, पुढे जाऊन चालू करा, सांगा मला. मुलगी हवी. फक्त मुलगी. ठीक आहे मी मुलगी आणतो 8 वर्षांनी. इतकं काय मी माझं काम करतो, तुम्ही तुमचा शब्द पाळा. 8 वर्षांनी येईलच मी, तोपर्यंत वाट बघा. आणि हां 8 वर्षानंतर मला तुमची शक्ती हवी. दाखवतोच तुम्हाला या मंदार पिढीमध्ये काय धमक येते. काम काम करा, फोन करतो.
ही काय वेळ झाली का खरीच? काय ते? मुलगी कोणाची मुलगी? आता 8 वर्ष आपल्याला हिला वाढवायचंय. आपलीच मुलगी. तू प्यायला वगैरेस का? नाही, अशी कशी कोणाची मुलगी उचलून आणलीस? हिला वाढवल्यानंतर आहे ना 8 वर्षांनी आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. मला सांग, तू त्या बाईला भेटून आलास ना? हो, भेटून आलो मी त्यांना. माझं ऐकत का नाही तू? हा सगळा अंधविश्वास आहे. मला विश्वास आहे त्यांच्यावर. विश्वास आहे मला त्यांच्यावर. मग तू आणि ती बाई म्हणून काही करा, मला याच्यामध्ये पाडू नकोस. अगं रडायचं रे पिल्या, रडायचं रे. बाबा आहेत नाही तर बाबा आहे. आपण तुझं नाव घेऊ. काय म्हणायचं बरं तुला? पिल्या म्हणायचं तुला? नाही आवडलं? सिद्धी म्हणू. अगं सिद्धी सिद्धी बघ बाबांनी काय आणलंय. बाबा हे काय बोललीस तू? परत बोल. बाबा परत बोल. बाबा हा बाबा. कसं बोलायला लागलं माझं पिल्ल्या, कसं बोलायला लागलंय बाबा. पिल्या एक काम कर, बाबांकडे. रडायचं रे. थप्पाटा दे बोलतात, थप्पाटा. हाड करतात, हाड. हा, 1 2 3. हा, मी दमलो आता. दमलो बाबा. मी मुलगा आहे ना, मग मी दमलो. तू मुलगी आहे ना, मग तू दमले. मी दमलो तू दमले. मी दमलो, तू दमले. मी दमलो तू दमले. बरोबर? जा बरं भाऊलीशी खेळ. मंदार भिडे, खूप दिवस झाले रे तुला येऊन. 6 वर्षाचं. आता काय अशी आठवण आली तुला आमची? जराशी जर पैशांची आड आली होती सर. पैसे हवे होते. हा सर. 6 वर्ष आधी तर फार तवा नोकरी सोडून गेलतास. झंडे आलो म्हटलेलास. आता कशी काय आड आली रे तुला? सर ती चूक झाली सर. आता जराशे पैसे भेटतील का सर? कधी देशील पुन्हा? 2 वर्षात सगळे पैसे देतो तुम्हाला. आणि या 2 वर्षात तुला कुठला देव पावणार आहे? 2 वर्षात देव नाही पावणार सर. 2 वर्षांनी मीच देव होणार आहे. अरे अजून बाज नाही उतरला रे तुझा. नाही देणार तुला पैसे. सर ऐका ठीक. सर. बाबा हा बाबा तुम्ही आईस्क्रीम आणलं? नाही पिल्ल्या. का नाही आणलं? पिल्ल्या नाही आणलं. बाबा मला आईस्क्रीम हवे. पिल्ल्या नाही. बाबा आईस्क्रीम. पिल्ल्या काय बोलला ना तुला? पिल्ल्या हट कर मला, हट कर. कट्टी. तुझा पण बाबा तुला असाच ओरडतो का ग? तू रडायला लागलीस की तो तुझे डोळे पुसतो का? माझा बाबा मला खूप ओरडतो. पिल्ल्या अगं बाबा वाईट नाहीये. फक्त आता बाबांकडे पैसे नाही आहेत. एकदा पैसे आले ना, बाबा तुला आईस्क्रीम नाही, आईस्क्रीमची फॅक्टरी घेऊन देईल. हा खरं. ए पिल्ल्या, हे बाई बाबांनी काढलं चॉकलेट. आम्हाला हे विचारायचे तुमच्याकडे किती जण राहतात? 2 जण, मी आणि माझी बायको. बाबा ही माझी बाची आहे. झालं तुमचं? हा ठीक आहे. ए मंदार, हिने काहीतरी लिहिलंय तुझ्यासाठी. जा अक्का बाबाला. माझा बाबा. माझ्या बाबावर खूप प्रेम आहे. आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आणि माझे खूप लाड करतो. बाबांना माहिती आहे, फक्त 2च भाज्या येतात. एक म्हणजे बटाटा आणि दुसरी म्हणजे भेंडी. तरी रोज जेवायच्या आधी मला विचारतो, अरे पिल्ल्या काय ग करू जेवायला? आणि मग आम्ही दोघं खूप हसतो. कांदा चिरताना बिचारा ढसा रडतो. आणि मी चिरू का विचारलं तर म्हणतो, पिल्या लहान आहेस की नाही तू अजून? तुला लागलं तर कसं होणार? खूप काळजी घेतो तो माझी. गोष्ट सांग म्हटलं तर म्हणतो, एकच गोष्ट येते का मला. आता त्याला काय माहिती, तीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते. कारण त्या गोष्टीमध्ये एका छोट्याशा मुलीचा नेहमी पाण्यात जिंकत असतो. साखरेच्या पोत्यासारखं मला पाठीवर घेतो आणि म्हणतो,
हे जड झालेलं साखरेचं पोतं द्यायचं का टाकून मालगाडीत. पण त्या मला खूप राग येतो. मला नाही सोडून द्यायचं माझ्या बाबांना. पण मला माहिती आहे माझा बाबा मला सोडून कधीच नाही जाणार. असं माझा बाबा मला खूप आवडतो. पिल्या काय हवंय बरं तुला? बाहुली. बाहुली हवी आहे. बर घेऊया आपण तुला बाहुली घेऊया. तुझ्या वाढदिवसाला आपण तुला बाहुली घेऊया. बरं म्हणजे परवा. परवा कसं? परवा माझा वाढदिवस. कितवा? 8वा. मला नाही आठवत, तूच आठव. परवा तुझा 8वा वाढदिवस आहे. आता आपण बाहुली नाही घ्यायची बरं का पिल्या. खूप साऱ्या बाहुल्या घ्यायच्या. आईस्क्रीमची फॅक्टरी ती पण घ्यायची. चॉकलेटची पण फॅक्टरी. कुठे चाललाय दोघं? अगं परवा आपल्या पिल्ल्याचा 8वा वाढदिवस आहे. घेऊन जातोय तुला बाईकडे. अच्छा ते. अरे ऐक ना, आता 3-4 वर्ष झाली. सिद्धी आल्यापासून आपला संसार किती छान चाललाय. नको ना जाऊ द्यायला सिद्धीला. अगं तुला कळत नाहीये, आता सगळं सुरळीत चालू आहे. पण याचा अर्थ हे नाही आपल्याला पुढे गेल्यावर पैशांची अड नाही येणार. सिद्धीचा खर्च, सिद्धीचं खाणं पिणं लग्न शिक्षण कसं करणार आहे? देणेदारांची देणगी एक कर्जाचा डोंगर आहे ग. करू आपण काहीतरी. मी कमावते. अगं पण कमवायची गरजच काय? तर शक्ती भेटली तर. शक्ती भेटली ना, राजा राणी सारखा संसार थाटू आपण. बोललो होतो ना तुला. हे बघ मंदार, मी याच्या आधी तुझं सगळं ऐकलंय. यापुढे मी काय ऐकणार नाही. मी नाही जाऊ देणार सिद्धीला. ए तुझ्या सिद्धीबद्दल बोलतेस ना, त्या सिद्धीला पण तिने तिथं पाठवलंय. काहीतरी तथ्य असेल ना त्या मागे. मग मला वचन दे, काहीच नाही झालं पाहिजे माझ्या सिद्धीला. काहीच नाही होणार सिद्धीला. ती आहे तशी परत आली पाहिजे. बाळा नीट जा, आई वाट बघतीये. हो आई. चल पिल्या. मॅडम. अरे मंदार, मंदार. ये ना. 8 वर्ष कशी निघून गेली कळलीच नाहीत ना. हा आणि ही माझी मुलगी. तुझी मुलगी. हो. इकडे येतेस बाळा. जा 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 जा. सिद्धी, मग काय काय आवडतं सिद्धीला? चॉकलेट, आईस्क्रीम आणि माझे बाबा. बाबा बाबा आवडतं सिद्धीला. बाबाचा खूपच जीव दिसतोय सिद्धीवर. 8 वर्ष प्रेमाने वाढवायचं होतं ना, वाढवलं. माझ्याकडे की नाही तुझ्यासाठी एक गंमत आहे. काय आहे? चॉकलेट्स. जरा वेळ बाहेर जाऊन बसतेस? हो. जा बाळा बाहेर जाऊन खेळ. मंदार, जमलं की तुला? जमलंय मला. करून दाखवलंस तू. करून दाखवलंय मी. आता तुमची बारी. तुम्ही दिलेले शब्द पाळा. तुमची शक्ती द्या. मिळेल, तुला शक्ती मिळेल. पण ही तुझी पहिली पायरी होती. काय पहिली पायरी? मस्करी करता तुम्ही माझी? आता काय अजून 8 वर्ष थांबवणार आहे? 8 वर्ष कशाला थांबतोस? एक छोटंसं काम आहे. तू मनात आलं तर 2 मिनिटात होईल. कसलं काम? आता सिद्धी आत येईल. तिला तहान लागलेली असेल. ती तुझ्याकडे पाणी मागेल. पण तू तिला पाणी द्यायचं नाहीस. तू तिचा खून करायचा आणि ए! तिचा सळसळतं रक्त एका घोटात पिऊन टाकायचं. वेळी आहेस का तू? वाटेल त्या बोलशील. हा काय बोलतेस तू? काय वाटलं तुला? काय वाटलं? इतका सोपा शक्ती मिळवणं? तिच्या रक्ताचं नैवेद्य द्यावं लागेल. त्याशिवाय तुला शक्ती नाही मिळणार. मॅडम मस्करी करणार तुम्ही माझी? हा मॅडम मस्करी करणार तुम्ही माझी? अट माझी, पण फायदा तुझा. मान्य नसेल तर रस्ता मोकळा आहे. पण जाताना एकदा विचार कर. देणेदारांची देणगी, कर्जाचा डोंगर आणि सिद्धीचा खर्च, पुढे होणारा अजून खर्च. त्यात ती मुलगी आहे रे. तिच्या खाण्याचा पिण्याचा राहण्याचा शिक्षणाचा लग्नाचा खर्च. तू जेव्हा माझ्याकडे शक्ती मागायला आला होतास ना, तुझ्याकडे काहीच नव्हतं मला द्यायला. स्वतःचे आई वडील पण गमावून बसला होतास तू. आणि तुझी ती बायको, ती तर इज्जत पण करत नाही तुझी.
तेव्हा मी तुला ही वस्तू दिली. सिद्धी, आता वापर कर तिचा. 8 वर्ष तू तिच्या इच्छा पूर्ण केल्यात, आता ती तुझ्या इच्छा पूर्ण करेल. सिद्धी, आत ये. काय झालं? बाबा बोलवतोय, जा. बाबा बाबा हा आपण घरी कधी जायचं? मला खूप तहान लागली. जाऊया बाळा, लगेच घरी जाऊया. 5 मिनिटं तिथं बस. मॅडम मला एक सांगा, ही शक्ती भेटली तर मी काहीही करू शकतो ना? हो. अहो म्हणजे मी देवच झालो की कोणाला परतही आणू शकतो. पिल्या डोळे मिट. पिल्या का बाबा? पिल्या डोळे मिट. सिद्धी, आपण आहे ना तुला परत आणू. हा सिद्धी, आपण तुला परत आणू. हा सिद्धी. सिद्धी, याच दिवसाची मी किती वर्ष झाले वाट बघत होते. स्वतःच्या हौसेसाठी मी माझ्या कुटुंबाला संपवून टाकलं, पण आता मी मुक्त झाली आहे, कारण तू मला ही शक्ती मागितलीस. मी मुक्त झाले. मी मुक्त झाले. दिसते मला, दिसते ना ती तुला? ती जेव्हा पाण्याचा आविष, पाणी मागेल तेव्हा ते पाण्याचा आविष द्यायचा आणि तुला सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. मी मुक्त झाले. पिल्या असं नाही करायचं. पिल्या असं नाही करायचं. पिल्या बाबा चुकला. पिल्या बाबा तुला परत आणलं. पिल्या असं. पिल्या असं नाही करत. पिल्या बाबाकडे चूक झाली ना. पिल्या असं नाही करायचं. पिल्या बाबाकडे खरंच चूक झाली. पिल्या बाबा परत आणेल तुला. पिल्या असं नाही करायचं. पिल्या बाजूला ट्रेन येते. पिल्या बाजूला ट्रेन येते. पिल्या बाजूला. पिल्या काय लेका त्रासलेला दिसतोय. काय ती दिसतीये मला. ती मारलं होतं. माझी मुलगी हो, तिला मी स्वतःच्या हाताने मारलं होतं तरी ती दिसतीये. मारलंस तिला? शक्तीबाई मारलंस? वाटलंच होतं. ती म्हटली होती मी तिला परत आणू शकतो म्हटली होती का? अरे म्हटली होती नाही ना. आणि शक्तीतून लोक वापस आणायला तू काय देव झालास? नाही रे. शक्ती जग जिंकवून देते, पण आंधळेपणाची पट्टी ही लावून देते. तिने संध्या दिल्या असतील. पावला पावलावरती मंदार भिडेकडे पर्याय होते. पुढे जायचं की थांबून जायचं. पण मंदार थांबला नसेल. आठव पहिली संधी. आई आजारी होती. आई बरी झाली. मंदार थांबला का? नाही. मंदारने मागितला पैसा. मग विस्कटलेला संसार परत बरा झाला. मंदार तिथं बी थांबला का? नाही. मंदारने मागितली शक्ती. चक्रव्यूहात अडकलायस राजा तू. आणि मग या चक्रव्यूहातून निघायचं कसं? चक्रव्यूहातून तुझी सुटका तेव्हाच जेव्हा
तुला तुझ्यासारखा कोणी भेटत आणि मग मला असा व्यक्ती कधी भेटणार आहे? तो तर परमेश्वरालाच ठाऊक. आणि कुठे आहे तुमचा परमेश्वर? परमेश्वर यो का इथं कुठं? शोधात राहा, भेटन. काय रे लेकरा, भेटली का तुला उत्तर? नाही हो, या चक्रव्यूहातनं मला सुटका भेटतच नाहीये. कसं करू यातनं बाहेर? काहीतरी सांगा. आणि तुम्हाला हे सगळं कळते? तुला माझं नाव माहितीये का लेकरा? नाही? कोण आहात तुम्ही? काय काय नाव काय तुमचं? विश्वासराव दीक्षित. तू ज्या अनामिकाकडे शक्ती मागितली होती ना, तिचा वडील आहे रे मी. तिने पण असं चूक केली होती. सगळं सुरळीत चालू होतं. अरे शिक्षिका होती रे ती. पण काय आहे ना, शक्ती सगळ्यांनाच आंधळी करते. सगळं चांगलं चालू होतं. पण काय आलं, एकदा तिचा भाऊ अविनाश अविनाश मी चित्तो. हा हो, हाच अविनाश. त्याला न्यूनगंड व्हायला लागला रे त्याच्या हकलण्याचा. तो तिच्या ताईकडे गेला. म्हटलं मला नकोय हे, मी इतरांसारखा का नाही, मला इतरांसारखं बनायचं. पण काय झालं माहितीये का, तिच्या ताईने काय केलं, तिच्या ताईने त्याची समजूत काढण्याऐवजी त्याला सगळ्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्याचा इलाज शोधू लागली, जो की तिला भेटला नाही. मग काय झालं, मग तिला एक व्यक्ती भेटला जिला ती देव समजायला लागली रे. आणि मग मग आहे ना, माझ्या स्टॅबरिंगचा आहे ना खल्लास झाला. मी क्लिअर बोलू शकलो. हा पण आहे ना मग ते चालू कसं झालं, त्यांना शक्ती कशी भेटली? स्टॅबरिंग तर संपली ना. अरे हो, स्टॅबरिंग संपली, पण तिची हाव
तिची हाव नाही संपली. तिने मग शक्ती मागितली. शक्तीमध्ये मग तिला सांगितलं गेलं की तुझ्या वडिलांना आणि तुझ्या बाबांना तुला मारावं लागेल. आणि ज्या भावासाठी तिने हे सगळं केलं, शक्तीसाठी, असंच ठीक आहे ताई, असंच ठीक आहे. प्लीज 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 मारू नको ताई, नको. हा ताई, ताई. आणि तो संपला. तो संपल्यानंतर तिने मलाही मारलं आणि ती पण अशीच अडकली. भेटलं का रे तुला? तुझ्या प्रश्नांचं उत्तर भेटलं का? हो, मग एक काम कर, आता इतरांचे उत्तर सोडव. तूही लवकर मुक्त होशील. एवढे पाप केलेत, काहीतरी आता पुण्य कर. नमस्कार. नमस्कार. तू सलील जाते. कसं ओळखला? या जगात असं काहीच नाहीये जे मला माहिती नाहीये. आणि ते कसं? माझ्याकडे शक्ती आहे. अच्छा, शक्ती का? हा. खूप ऐकलंय हो तुमच्या शक्तीबद्दल. बरं, मी या शक्तीतून काहीतरी मागायला आलोय आज. काय? असं काही ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही नसेल केलेली. अरे राजा, जिथं तुझे स्वप्न संपतात ना, तिथपासनं माझे विचार सुरू होतात. असं? हो. माहिती मला काय हवंय? काय हवं तुला? मला तुमची शक्ती हवी आहे. काय हवं तुला? मला तुमची शक्ती हवी शक्ती हवी तुला? मला तुमची हा, शक्ती हवी तुला? शक्ती शक्ती हवी तुला?